मोठ्या आणि भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापन, खांडवी तालुका जळगाव दामोद जिल्हा बुलढाणा येथे पंचक्रोशीतील लोकांना येण्याचे आव्हान। नमो बुद्धाय, जय भीम। IB7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी उत्तम वानखडे, संपादक। जळगाव दामोद तालुक्यामध्ये आम्ही आहोत आणि खांडवी या ठिकाणी चळवळीचं एक गाव आहे खांडवी। आणि या जळगाव दामोद तालुक्यामध्ये एकूण 7 ते 8 विहार आहेत आणि आम्ही आलो आहे एका नवीन विहारामध्ये। सुसज्ज असं विहार या ठिकाणी बांधलं आहे। नवीन विहार जळगाव दामोद तालुक्यामध्ये नवीन विहाराची एक भर पडत आहे आणि हे सुसज्ज अवाढव्य विहार याचं जी निर्मिती झाली हे अनेक वर्षापासून याची निर्मिती सुरू होती। आता ह्याची जी आहे ही वास्तू ही पूर्णत्वास गेली आणि येत्या 4 एप्रिलला या विहाराचं उद्घाटन होणार आहे। उद्घाटनच नाही तर या ठिकाणी ही जी प्लिंथ दिसते या प्लिंथवर भव्य अशी बुद्ध मूर्ती, काश्य धातूची, अष्टधातूची बुद्ध मूर्ती तिथं स्थापन होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे बुद्ध मूर्तीची। विहार, बुद्ध विहार म्हणजे हे एक चळवळीचं केंद्र, माणसं घडवण्याचा कारखाना, हे प्रचार प्रसार करण्याचं आणि समाज हा मानवतेकडे वळवण्याचं एक केंद्र म्हणजे बुद्ध विहार। आणि हे आहे श्रावस्ती बुद्ध विहार। या श्रावस्ती बुद्ध विहाराच्यासाठी किती वर्षापासून यासाठी संकल्प होता, कशा प्रकारे हे जमीन हस्तगत केली आणि कशा प्रकारे इथे विहार निर्माण झालं आणि येणाऱ्या 4 तारखेला कोणत्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम आहे, भव्य अशी रॅली आहे की काय भोजनदान आहे, संपूर्ण पंचक्रोशीतून लोक येणार आहेत। यासाठी आम्ही या खांडवी गावातील विशेषतः आपण पाहिलेलं आहे, वर जेव्हा आपण याची शूटिंग केली आहे तेव्हा वर पाहिलं आहे की आमचं भीमनगर म्हणजे या जळगाव दामोद तालुक्यातील खांडवी या गावचं हे भीमनगर। या भीमनगरातली हे लोक काय म्हणतात या संदर्भात मला सांगा। आपण जे विहार या ठिकाणी बांधलं आहे एवढ्या वर्षापासून याची जे प्रस्तावना ठेवली ते कशा प्रकारे हे केलं आणि जागेचा प्रश्न कसा सुटला? आज जवळपास 7-8 वर्ष झाले ही जी जागा होती हे ग्रामपंचायतीच्या हद्दीची जागा होती, परंतु ग्रामसभेतून मंजुरात घेऊन मासिक सभेची आणि सर्व मंजुरात घेतल्यानंतर हे बुद्ध विहारासाठी हे जागा नियोजित ग्रामपंचायतीमध्ये करून घेतली आणि इथं 5-7 वर्षापासून विहाराचं काम चालू आहे आणि सर्व मोहल्ल्यातील लोक, कार्यकर्ते, नवयुग मंडळ यांच्या सहकार्यानं आज एवढं मोठं हे विहार इथं उभं झालेलं आहे आणि सर्वांनी सहकार्य केलं। गावागावातून जाण आणून बरंचसं म्हणजे सर्व लोकांनी सहकार्य केलं, मोहल्ल्यातील लोकांनी सहकार्य केलं, तालुक्यातील बाहेर तालुक्यातून लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे एवढं मोठं भव्य हे विहार इथं उभं झालं आणि याच्यापुढे पूर्ण अजून अपूर्ण काम जे राहिलं ते पूर्ण आम्ही करणार आहोत आणि सर्वांच्या सहकार्यानं काम मार्गी लावू आम्ही। यानंतर आता 4 तारखेला जो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, भव्य असा कार्यक्रम आहे, मला सांगा काय नियोजन आहे कार्यक्रमाचं, कोण येणार आहेत या कार्यक्रमाला आणि कशा प्रकारचं स्वरूप राहील? योगायोग पूज्य बनते ज्ञानज्योती हे जळगाव दामोदवरून खांडवी गावामध्ये येणार आहेत मऊ जाण्याकरिता। त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते गावातून जवळजवळ मूर्तीची सकाळी 8 वाजता मिरवणूक निघून 12 वाजेच्या आत मूर्ती स्थापना होईल। बाकी 12च्या पुढे 1 वाजेपासून भोजनदानाचा प्रोग्राम ठेवलेला आहे। भव्यदिव्य असा मोठा प्रोग्राम आहे, म्हणजे जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांपर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आयोजक खांडवीचं तरुण मंडळ हे पूर्ण झपाट्याने कामाला लागलेलं आहे। आज जवळजवळ 70% नाही तर 100% काम पूर्ण झालेलं आहे असं मला वाटतं। फक्त मूर्ती स्थापनेचे दिनांक 4 एप्रिल ठरलेली आहे। बनतेजीचं योगायोग इथं योगदान लागलेलं आहे आम्हाला, त्यामुळे ते 4 एप्रिलला मूर्ती स्थापना होईल। चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यामध्ये वास्तव्य करणारे काही दिवस वास्तव्य करतात आणि त्याच्यानंतर काही महिने ते धम्म प्रचारार्थ संपूर्ण देशभर फिरतात असे बनते ज्ञानज्योती। या ज्ञानज्योती बनते आणि त्यांचा समूह हा भिक्षू संघाचा हा भिक्खू संघ जो आहे हा दरवर्षी महुला हा भिक्खू संघ
पायी जात असतो आणि त्या भिक्खू संघाचं 4 एप्रिलला या खांडवीमध्ये आगमन होत आहे आणि त्या आगमनाच्या प्रित्यर्थ या विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्या बुद्ध मूर्तीच्या स्थापनेसाठी आता आयोजकांकडून सांगितलं गेलं की अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मोठ्या प्रकारे भोजनदान आहे. पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी येणार आहेत. बुद्धम शरणम गच्छामीचा सूर हा संपूर्ण तालुकाभर गुंजणार आहे. अशाच प्रकारचं 3 वर्ष अगोदर जळगाव दामोद पंचशील नगरमध्ये एक बुद्ध विहार आहे. त्यामध्ये सुद्धा 6.25 फुटाची मूर्ती या ठिकाणी बसली होती आणि संपूर्ण गावभर मिरवणुकीची त्या बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी म्हणते. काय म्हणता आपण की आता हे विहार या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात उभं झालं. सुसज्ज असं विहार आहे आणि बुद्ध मूर्ती 4 तारखेला स्थापना आहे. तर समाजाला, आंबेडकरी समाजाला आणि बहुजन समाजाला कारण बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, आपला धम्म आहे. तर काय संदेश द्याल? आता जे विहार झाले या ठिकाणी, हे ठिकाणी महत्त्वपूर्ण विहार झालेलं आहे. कारण या गावामध्ये विहार नव्हतं आणि नांदुरा ते जे नांदुरा आणि जळगाव दामोद हे सेंटरमध्ये गाव आहे आणि या गावामध्ये विहार होणं महत्त्वाचं होतं. कारण इथे या परिसरामध्ये चांगला धम्म पेरला गेला पाहिजे. बहुजन समाजाला पण हे कळलं पाहिजे. शिवाजी महाराज झाले, बाबासाहेब झाले, हे जे काही महत्त्वपूर्ण लोक होऊन गेले आहेत यांना हे कळलं पाहिजे सगळं. त्यासाठी विहार एकदम महत्त्वपूर्ण विहार झालेला आहे आणि या विहारामध्ये रोज वंदना होईल 2 वेळा. तर वंदना ही लोकांच्या कानावर गेली पाहिजे. त्यावेळेस लोकांना खऱ्या अर्थाने धम्म कळेल. तसं धम्म कळणार नाही. म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार होणे हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी हे असे प्रत्येक गावामध्ये विहार होणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून इथे विहार झालेलं आहे, हे महत्त्वपूर्ण विहार झालेलं आहे आणि इथे 4 तारखेला बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन हे होणार आहे. कारण हे विहार जे इथल्या जे उपासक लोक आहे, उपासिका, ह्या लोकांनी खूप कष्ट घेतले आणि माझ्या मार्गासाठी ह्या लोकांनी सगळ्यांनी माझं ऐकलं आणि इथे मोठी इमारत म्हणजे स्तूप हे वास्तू उभी झाली. हे की यांच्या गावकऱ्यांचं, संपूर्ण गावकऱ्यांचं पुण्यकर्म आहे. या पुण्यकर्मामुळे हे इथे एक विहार तयार झालेला आहे आणि इथे चांगल्या प्रकारानं बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होईल आणि प्रचार प्रसार करू असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. म्हणा साधू 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 साधू. संपूर्ण तालुकाभर ह्या धम्माचा प्रचार प्रसार होणार आहे. कारण जळगाव आणि नांदुराच्या मध्यामध्ये हे सेंटर आहे आणि मुख्य रोडला लागून असल्यामुळे बाजूला जळगाव खान्देश हा जिल्हा आहे. जळगाव खान्देश जिल्ह्यामधून सुद्धा लोक या ठिकाणी येऊ शकतात. आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येण्याची अपेक्षा आहे. मोठ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आपण सर्व आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाने यांनीच नव्हे तर बहुजन समाजाने या कार्यक्रमाला आवर्जून 4 तारखेला उपस्थिती द्यावी या माध्यमातून आज आवाहन करतो. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.